नमस्कार, मी राजश्री. कसे आहात तुम्ही सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजत आले आणि इकडे आत्याचं चालू आहे भाजी करायचं काम. इकडे मी आवरत होते, घर वगैरे झाडत होते, तर माझं झालं आहे. आणि इकडे आत्या भाजी करताय. हे बघा, इकडे आत्याची चालू आहे भाजी करायचं काम. मस्त अशी कांद्याची भाजी केली पातळ, आणि इकडे सुकी पण भाजी केली कांद्याची. हे बघा, ते पीठ पण मळलं आहे. चहा ठेवताय आता त्या. मस्त अशी कांद्याची पात केली पातळ. बाहेर आज एकदम अशी गार हवा सुटली आहे. मस्त असं आभाळ वगैरे आलंय, छान वाटतंय बाहेर. हे बघा, तर चला, मस्त अशी तिकडे भाजी होती. आणि आज आम्हाला मस्त अशा साबुदाण्याच्या चकल्या करायच्या आहे. त्या थोड्या वेळाने करू आम्ही. ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही कसं करणार आहे चकल्या. तोपर्यंत म्हटलं चला, इथे पोर्चमध्ये माझी रांगोळी काढायची बाकी आहे, ती पण काढून घेते मी. तर मस्त अशी रांगोळी काढून झाली माझी. इथे पण काढली आहे स्वस्तिक वगैरे. चला, तर आता आम्ही पिणार आहोत चहा. मस्त दोघी जणी चहा पिणार आहे. दीदी काय चहा नाही पेत, त्याच्यामुळे त्या नाही पिणार. आता आम्ही दोघी चहा पिणार आहे मस्त. ठेवले. दीदीला आज मंदिरात जायचं आहे, त्याच्याकरता त्या ताट करताय. तर चला, माझे कपडे वगैरे सर्व धुवून झाले, तर मी ते बाहेर सुकत घालते. त्याच्यानंतर आम्ही आज साबुदाण्याच्या चकल्या करणार आहोत. त्या कशा करणार आहोत तुम्ही नक्की ब्लॉग पूर्ण बघा. तर चला, मी आता कपडे वगैरे बाहेर सुकत घालते, बाकीचं पण काम आवरून घेते. तर चला, सगळं काम वगैरे आवरलं आणि आमचे जेवण वगैरे पण झाले सगळ्यांचे. आणि आम्हाला आज बटाट्याच्या आणि साबुदाण्याच्या चकल्या करायच्या आहे. तर त्या बाहेरच करणार आहे आम्ही, कारण की खिशी घ्यावी लागती, तर बाहेर घेणार आहे आम्ही. आणि दीदीचं चालू आहे तिकडे बटाटे सोलायचं काम, कारण की थोडेसे बटाटे उकडत घातले होते आम्ही, ते आता दीदी बाहेर सोलत आहे. तर चला, मी पण जाते आता बाहेर. मस्त असे आम्ही चकल्या करणार आहोत आज. हे बघा, इकडे काही बटाटे उकडे टाकले होते, ते आता किसून घेत आहे. दीदी सोलताय बटाटे. लगेच है ना. इथे साबुदाण्याला थोडीशी कुकरमध्ये वाफ देऊन घेतली आहे, म्हणजे साबुदाणा एकदम असा छान होतो आणि आपल्या कुरड्या पण छान येत्या. तर चला, इथे साबुदाणा आणि बटाटे जे होते ते सगळे मिक्स करून घेतले आत्याने. आणि आता इथे आपल्याला जसे पाहिजे तसे तिखट किंवा कमी तिखट, थोडीशी मिरची टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं. हे बघा, इथे दीदीने मीठ टाकलंय आणि आता पूर्ण असं मिक्स करताय, म्हणजे आपल्या चकल्या खूप छान येतील. तर
चला आम्ही इकडे वरती आलोय गच्चीवरती चकल्या करण्यासाठी. तिथे घेऊन पण आलोय साबुदाणा आणि बटाट्याचं मिक्स केलेलं. तर इथे आम्ही चकल्या करणार आहोत. इथे कागद पण आथरले. चला आणि ऊन तर खूप पडलंय. कोणतं हे असं हे बघा मस्त असे साबुदाण्याची चकल्या करते दीदी. आता ऊन खूप आहे त्यामुळे टोपी घातली आहे. हे बघा मस्त असे चकल्या बनवून तयार आहे आमच्या सर्व. इकडं पूर्ण कागद भरले आणि थोड्याशा काही इकडे पण केले आम्ही. हे बघा किती छान असे चकल्या बनवले आम्ही. तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा. आता ऊन पण भरपूर पडलेलं आहे. आता उन्हामध्ये आम्ही थोडीशी असं सुकू देऊ. त्यानंतर 4-5 वाजता आले की मी ऊन पण खूप पडले आणि आता उन्हामध्ये ह्या चकल्या सुकू देऊ आम्ही. त्याच्यानंतर 4-5 वाजता मस्त असे सुकलेल्या असतील तेव्हा बघू. चला आता थोड्या वेळ आराम करतो आम्ही पण. चला सियाची पण झोप झाली आहे. सिया झोप झाली तुझी? शाल तुझी शाल घे ना. काय खाती तू? खजूर. हो अरे वा. 2:30 वाजले. झोप झाली आहे. जो केलं का ग तू? जो केलं? हो इथं बस ना. नाही बसायचं का बरं? तू खाली नाही बसत का? नाही जाऊ दे मला राहू दे. बसली. अरे वा गुड गले. चकल्या बहुतेक सुकत आलं असेल. थोड्या वेळाने जाईल बघायला. काय काढले सिया तू? ABCD काढती का? A B C D E F G H I J K L M N. नको काढू सगळं काळा झालं. ती सिया तिच्या आजीच्या तोंडावर ABCD काढतीये. आतुष तोंडावर काढ. नको बास आता. बाबाला टाकते तुम्ही आता. तुला मार देते. बाबा मारतील आता तुला. पाठीवर काढायचं का चेहऱ्यावर? नको काढू. या इड बस बरं. तुझ्याकडे देते त्या अंगणमध्ये काढते. हां हे बघा मस्त अशा चकल्या सुकल्या आहे आमच्या. थोड्या निघते. तर चला मस्त अशा चकल्या बनवल्या आम्ही आज. आणि सुकल्या पण आहे. एक साईड सुकल्या आता पलटी करून दिल्या. दुसऱ्या साईडने पण सुकतील त्या. तर आमच्या चकल्या कशा वाटल्या कमेंट करून कळवा. तर असेच ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि चला पुन्हा भेटू पुढील एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा. बाय.